आज एक अत्यंत सुंदर सोहळा, लोकशाहीतला सुंदर सोहळा म्हणून संपन्न होतो आहे। हा खऱ्या अर्थानं गुणगौरव आहे। आमचे लोकशाही महाराष्ट्र विकास आघाडीचे खासदार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आमच्या तिघांचे आणि मित्रपक्षांचे खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे आणि आदरणीय प्रकाश भाऊ यांच्या या सत्कारासाठी उपस्थित असलेले माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ लोणारी, नितीनजी चंदनशिवे, आदरणीय प्रकाश भाऊ वाजे, राजाभाऊ भारतजी टाकेकर, निवृत्ती राव जाधव, त्याचप्रमाणे केशव तात्या पोरजे, बबलूजी खैरे, भारतीताई, दत्तात्रय पाटील, कोंडाजी मामा, अवॉर्ड म्हणायची गरज लागत नाही तुमचं, कोंडाजी मामा, योगेश भोर, विनायकराव सांगळे, त्याच कृष्णाजी भगत, अनिलजी सांगळे, मंगेश शेळके, नवनाथ आरगडे, हर्षद देशमुख, नारायण शेठ वाजे, उपस्थित असलेले सर्व खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, आजचा हा सोहळा वेगळा सोहळा आहे असं मी म्हणेल। एक ऐतिहासिक कार्यक्रम तुम्ही करतायत, एक लोकशाहीचा सन्मान तुम्ही करतायत, आपल्या राज्यघटनेचा सन्मान करतायत आणि आपल्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जी विकृती वाढते आहे त्याचा निषेध सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार। 6 खासदार गेले, त्याच्यातला 6 खासदार गेले, त्यातला एकाचा कार्यक्रम कालचा तुम्ही मुद्दाम तुमच्याकडे आमचे वृत्तपत्र येतात का नाही मला माहित नाही, इकडची आवृत्ती तिकडची आवृत्ती पहा नेमकं काय नगर जिल्ह्यामध्ये काय घडले। खासदार दौऱ्याला निघाले, अकोला तालुक्यातल्या अंबड गावाला गेलेले खासदार, लोक जमले होते 25 आणि SRP सह सगळे पोलिसांसह 350चा ताफा त्यांच्या भोवती होता। अर्थ समजून घ्यायचा, एकाचा सन्मान होतो आहे, दुसऱ्याला पोलिसाच्या गराड्यात थांबावं लागतं आहे। याचा अर्थच असा की जो निर्णय घेतला नाही राजाभाऊंनी तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो खूप चांगल्या शब्दामध्ये, खरं म्हणजे नितीन तुझं कौतुकच केलं पाहिजे, खूप चांगल्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलं। अरे पिढ्यान म्हटलं जाईल की आम्ही त्या घराण्यातले माझ्या घराण्यातले असं सांगितलं जाईल की जो काही कोटीला लाथ मारणारा आम्ही आहोत हे म्हणण्याचा धाडस त्यामध्ये होणार आहे। अरे आपल्याकडे पाहतो आपण एखाद्या सोसायटीत शब्द देतो, चेअरमन 2.5 वर्ष एखादा टिकला नाही तर तो कदाचित आजोबांना दिलेला असतो, मोडलेला असतो, तर आता म्हणतात नातवाच्या वेळेस काय म्हणतात, अरे याच्यावर नका विश्वास ठेवू, हे काही खरं नाहीये, याचं बेनच असं म्हणतात, आमचं बेनच जातीवंत आहे, परंपरा आहे त्यांची। अरे जिथं आजोबा आमदार होते, त्यांच्या चुलती काकी आमदार होत्या, नगराध्यक्षपद किती म्हणजे त्यावेळेस एका महिलेनं नगराध्यक्ष, ही परंपरा आहे तुमची सिन्नर तालुक्याच्या परंपरेमधलं एक महत्वाची गोष्ट आहे चांगल्या या सगळ्या परंपरेमध्ये। तेव्हा एखादा खासदार होतो, नेतृत्व असतं पक्षाचं नेतृत्व विश्वास ठेवतं का हा चला यांना देऊ आपण, मित्र पक्ष असतात ते त्याला मान्यता देतात, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कार्यकर्ते असतात, दिवस आणि रात्र झटत असतात, जनता असती प्रेम करीत असती। तुमची मिरवणूक मी पाहिली,
राजा तुमचं ज्यावेळेस सीट डिक्लेअर झालं, आता मंगेश आणि हे सगळे इथं आहेत सर्वजण, माझ्याकडे सुद्धा आले, म्हणजे राजा उभं करायचंय. आणि काय एका तालुक्यानं एवढा आपला खासदार राजाभाऊ झाला पाहिजे म्हणून एवढं एकत्र पद्धतीने यावं, सगळे मतभेद विसरून यावं आणि भक्कम पाठिंबा द्यावा, हे सुद्धा कौतुकास्पदच गोष्ट होती. तुम्हाला खरं सांगतो, सगळे मतभेद, विरोधी कोण असा प्रश्न पडत होता की विरोधी नेमका आहे कोण तुमच्या, असं वाटावं. ही परिस्थिती निर्माण करणं सोपं नाही. तालुक्यानं एकमुखी काम केलं. खरं खर्चाचे प्रश्न होते, हे सगळे होते. राजभवनची जी मिरवणूक झाली, खरं सांगतो एवढी मोठी मिरवणूक, उन्हाचं होतं त्यावेळेस, एप्रिल महिना होता माहिती, ती मिरवणूक नॉमिनेशनची, आम्ही होतो त्या गाडीवर. पण एवढं ऊन असताना सुद्धा ते ऊन लागत नव्हतं. तो निस्ता जल्लोष आणि लोक समुदाय पाहूनच आम्ही म्हणतो पा काय किती उत्साह आहे, किती आनंद आहे. हे सगळं जे आहे ना, हे एकाएकी होत नाही. त्यांचं कर्तृत्व, त्यांची परंपरा, तुम्ही त्यांना साथ, हे परंतु त्यामध्ये काम करणारी ही सगळी कार्यकर्ते, त्याच्यातून जमलेले 5-25 हजार लोकांचा तो जनसमुदाय, आणि प्रत्येकानं काही ना काही म्हणजे मनापासून अंतःकरणापासून येतो, म्हणून तो उन्हात चाललेला असतो, हे विसरून चालत नाही. रात्रंदिवस माणसं फिरतात, घरोघर जातात, हात जोडतात, त्याच्यातून तो प्रतिनिधी होत असतो. आता तुम्ही ज्यावेळेस ते प्रतिनिधित्व बदलता, त्यावेळेस किती गोष्टींना तुम्ही ठोकर मारत असता, हे विसरून चालणार नाही. दुर्दैवाने कदाचित मंत्रिपद मिळत असतील, बरेच जण असे असतात परिस्थिती पाहून वारं पाहून तसे फिरणारे खूप आहेत, मध्ये सोडणारे हे असे आहेत. त्यांना ज्यावेळेस सन्मान मिळतो, पद मिळतात, पण खरा सन्मान हा, आजचा सत्कार हा खरा सन्मान आहे. तुम्हाला सांगतो हा ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक आहे. या निमित्तानं मी सांगेल का, राजाभाऊचं व्यक्तिमत्व इतकं साधं सोपं, म्हणजे अगदी एकदम पारदर्शक, लोकांचं काम करत राहावं असं वाटणार. अरे एकमेव खासदार देशामधला असा असेल की विमानाची डबल सेवा व्यवस्था असताना रेल्वेने जातो, ट्रेनने जातो, असा एकमेव खासदार असेल, असा कोणी नाही. ठरवलं विमानात ते लगेच जाऊ शकतील, पण ते ट्रेननं जात आहेत. एक सामान्याशी असलेलं नातं जुळवण्याचं काम ते करतायत, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि अशा माणसानं ज्या योग्य निर्णय योग्य घेतला तुम्ही, इतिहासाला पुढच्या काळाला एक आदर्श निर्माण करून देण्याचं काम तुम्ही केलं, हे विसरून जाता येणार नाही. एकंदर चाललंय काय हे सुद्धा, परंतु आपण सिन्नर म्हणून कार्यक्रम करतो असलं तरी खासदारकी देशाची आहे, काय चाललंय देशात असा विचार तुम्ही केला पाहिजे. राजाभाऊ राहिले, पक्षाबरोबर राहिले, आमच्या आघाडीवर राहिले, इंडिया आघाडीबरोबर राहिले, परंतु आता ही फाटाफूट चालली कशा करता. मध्यंतरी उद्धवजी म्हणले की ज्यावेळेस आमचं फुटलं, विधानसभेतले पक्ष फुटला, त्यावेळेस म्हणजे हा रेट निघाला, आता किती असेल. राजाभाऊ कितीला ठोकर मारली आम्हाला माहित नाही, तुम्ही तर बोलणार नाही किती येत होते. परंतु हे सगळं तुम्ही पहा कशा करता चाललेलं आहे, नेमकं काय साधायचंय त्यांना. तृणमूलच्या निवडून आल्यानंतर पुन्हा तिकडे पळापळी काय होते आहे. मीनाक्षी नटराजन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज ते मध्य प्रदेशमध्ये भरत असताना काही कारणाचं असं कारण नाही की ज्याच्यामुळे नाकारला जावा अर्ज, असं आमचं मत आहे, तरी तो उमेदवारी अर्ज नाकारला जातो. निवडणूक आयोगाकडे गेल्या, निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोग वेळ देईना. पहिल्या दिवशी सगळे नेते काँग्रेसचे, दुसऱ्या दिवशी वेळ दिला. निवडणूक आयोग असं शांत बसून राहिलं, ऐकलं. 14 जण बसले, ते काय बोलता ऐकलं, उठून निघून गेला आतमध्ये. ऐकलं म्हणे, उत्तर नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेले की आमचा अर्ज उडवला गेलाय. सुप्रीम कोर्ट म्हटलं हा आमचा विषयच नाहीये. खरं जे विलास भाऊ सांगा का हा विषय खरं कोणाचा आहे हो. न्याय मागायची कुठं जागा आहे का नाही. कशा करता खासदार वाढून राहिलेत, काय कारण आहे, काय उद्देश आहे, हे समजायला तयार नाही, अशी अवस्था आहे. तुम्ही पहा की ह्या सगळ्या अवस्थेमध्ये नेमकं आता जे बिल नाकारलं गेलं होतं
खरं 24 सालीच महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा देऊन याच सगळ्यांनी घ्या महिलांचं आरक्षण म्हटले होते, ते महिलांचं आरक्षण त्यांनी रद्द केलं नाही. आता महिलांचं आरक्षण म्हणतायत, डिलिमिटेशन म्हणतायत, पुन्हा पुनर्रचना करायची म्हणतायत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मुद्दाम तपासा तुम्ही सगळेजण. मोबाईल हातात आहे, स्मार्टफोन आहे तुमच्याकडं, त्याच्यावर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं. त्याला विचारा की आसामचं डिलिमिटेशन झालंय, पुनर्रचना झाली, ती कशी झाली, तिचं स्वरूप काय आहे, ती निपक्ष झाली का? जर आसामची निपक्ष आम्हाला वाटत नाही तर तुम्ही देशाची पुनर्रचना करणार ती नेमकी कशी करणार? संख्या वाढवणार, त्यामध्ये काय करणार? निवडणूक आयोग राहिलंय का? माननीय सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे. न्यायाची वाट आपण अजूनही पाहतो आहोत. सांगा शिवसेना खरी कोणाची? सगळे एकमुखानं सांगतील, लहान पोरग सांगेल का उद्धवजींची शिवसेना खरी शिवसेना? बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची? लहान बाळ सुद्धा सांगेल का आदरणीय पवार, शरदचंद्र पवार साहेबांची. 4 वर्ष झाले, 4 वर्ष झालेत, अद्याप निर्णय नाही. विलास भाऊ, कोंडाजी भाऊ, सांगा न्याय कोणाकडे मागायचा? याचा अर्थ असा आहे की देश कुणीकडे चाललाय हे तपासण्याची गरज तुम्ही आहे. कदाचित व पार्टी आपली म्हणून उड्या आज ते मारित असतील, पण त्या उड्या तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा या देशाच्या लोकशाहीला धोका आहे हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. देशाच्या लोकशाहीला धोका आहे. या देशाची लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे, ती जी बनलेली आहे. जे नितीनने सांगितलं की आमचा वारकरी संप्रदाय, त्याचं तत्वज्ञान, त्याचा विचार, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं पसायदान, प्रत्येक जीवाला आनंद मिळावा असं पसायदान सांगतं, सुखी असावा, ती सांगणारी आमची राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेला धोका आहे हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. पहिलं लक्षात ठेवायचं, आपल्या राज्यघटना धोक्यातून जाते आहे. राज्यघटना संपणं, लोकशाही संपणं, हे आज किती तिकडे काही उड्या मारित असले तरी ते घरी बसणारे लक्षात ठेवा. आज गरीबाला किंमत काय आहे? गरीबाला किंमत आहे. झोपडीत राहत असेल एखादा तरी तो मोठ्याला विचारू शकतो की माझ्या या कामाचं काय केलं? काही उत्तर नाहीये. परंतु हे काही लोक आणायला निघालेत, ही राज्यघटना मोडायला निघालेत, हे लोकशाही मोडायला निघालेत. तेव्हा ज्या मोठ्या आपली ही परंपरेतून, संतांच्या परंपरेतून जे विचार आले ते विचारच एक किमयागार डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसारखा मिळाला की त्यांनी राज्यघटनेत आणलेले प्रियांबल वाचा, तुमची पहा, तुम्ही वारकरी संप्रदाय तत्वज्ञान तुम्हाला तिथं फिट बसलेलं तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आता मात्र वेगळं होत असताना दिसतंय. हे जपण्याची जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जपण्याकरता म्हणून मी सगळे विषय एकदम घेत नाही. काय चाललं मणिपूरमध्ये ते मी काय बोलत नाही. काय एवढ्या शेतकऱ्यांच्या खरं म्हणजे आंदोलन झालं, 700 शेतकरी त्यामध्ये गेले, मृत्यू पडले, तरी निकाल का असा झाला बोलत नाही. चंदीगडचा निकाल का असा झाला? एक तर विषय तो आत्ताचा बंगालचा इलेक्शन झालं ममता बॅनर्जींचं, त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, केंद्रीय सुरक्षेचे दलाचेच लोक, 2 लाख लोक तिथं सुरक्षा दलाचे, त्यांचे 45,000 मतदार हे मतदार यादीतून काढले गेले संशयास्पद म्हणून. माननीय सुप्रीम कोर्टाकडे गेले. मला ज्या माहितीप्रमाणे कोर्ट असं म्हणतं की आता यावेळेस जाऊ द्या, पुढच्या वेळेस मतदान करा. तेव्हा एक मताचा जरी प्रश्न निर्माण झाला तर आपलं न्याय व्यवस्था अशी असली पाहिजे, त्याच्या मताचं काय हा प्रश्न प्रशासनाला त्यांनी विचारला पाहिजे, निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे. हे माझं मत आहे, आपल्या सगळ्यांचं मत असणार आहे. दुर्दैवानं देशात घडतं आहे आणि म्हणून राजाभाऊंचं थांबणं हे केवळ तुमच्या एक खासदार जागेवर थांबला, पक्ष थांबला असं नाही. त्यांनी ताकद लोकशाहीला देण्याचा प्रयत्न केला, आपल्या राज्यघटनेला ताकद देण्याचं काम केलेलं आहे, हे तुम्ही विसरू नका. हा विषय मिटावा लागणार आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र पद्धतीनं. चुकत असेल तर शासन झालं पाहिजे, पुन्हा व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, याची जबाबदारी तुमची आमची. इंदिराजींनी
आणीबाणी आणली, मान्य करतो. आणीबाणी आणण्याचं कारण सुप्रीम कोर्टानं त्यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यांना वाटलं अराजक येईल, काय असेल त्या चूक असेल, बरोबर असेल, काय असेल ते असेल. जनतेला निर्णय काय आवडला नाही. इंदिराजींना सुद्धा घरी बसावलं होतं, लक्षात ठेवा लोकांनी. या जनतेनं इंदिराजींना सुद्धा घरी बसावलं, त्या समर्थ पंतप्रधान असताना. पण ती लोकशाही होती हेही लक्षात ठेवा. आता नेमकं चाललंय का हे जर आपल्याला समजणार नसेल, मतदान खरं मतदान होणार नसेल, मतदारांची नावं गाळली जाणार असतील, अजूनही ईव्हीएमच्या बाबतीत प्रचंड शंका तुमच्या आमच्या मनात येत असेल आणि बॅलेट पेपरच इलेक्शन घ्या असं जर आपण म्हणत असू. पंजाबचं बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल पाहिला का तुम्ही? निकाल पूर्णपणे भाजपच्या विरोधात. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नितीन तुझी कविता याच्यानंतर घेतो का तू? नितीनची कविता ऐकायची का तुम्हाला? ती नितीन तुझी कविता ऐकून जाणार आहे सगळी. त्याच्यातला कांबळे कणतो ना, फक्त रडत नाही, कणतो. बरोबर आहे ना? आता तो कांबळे कणला नाही पाहिजे, तो लाडला पाहिजे. तेव्हा तुमच्या आमच्यामध्ये पुरोगामित्व आहेच आहे. संतांचे विचार आपण वेगळे नाही, परंतु आपण फक्त जागेवरच कणतो. बरोबर आहे ना रे? तो काय म्हणतो, तुम्ही आहे पण जागेवर. आणि घरातले पोरं वेगळा विचार करायला लागतात. पुरोगामी म्हणणारे आम्ही, घरातले म्हणतात की 70% डोळे मीठ म्हणजे तुला स्वामीजीचं दर्शन होईल. तुम्हाला अर्थ कळाला का याचा? म्हणजे अरे तुम्ही पुरोगामी आहे ना, मुलं पुरोगामी झाली पाहिजे. आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी अशी आहे की आपल्या तरुण पोरांना सुद्धा जाती धर्म, तुम्हाला सांगतो जग इतकं पुढे चाललंय, तर फिफाचं तुम्ही आता फुटबॉल पहा, इतकं पुढे चाललंय, ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देश घडवण्याचं काम करतात म्हणून पुढे जात आहेत. आपल्याला फसवलं जातंय, जातीचं नाव घेऊन फसवलं जातंय, धर्माचं नाव घेऊन फसवलं जातंय, मताची पोळी भाजली जाते आणि मुठभर धनदांडग्यांचं त्याच्यामध्ये फायदा करून दिलेला जातो. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा देश वाचवायचा असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यांना, केवळ असं नाही की देश वाचवायचा आहे, तो वाचवा राहुल गांधींनी एकट्यानी, तो वाचवा उद्धवजींनी, तो वाचवा शरद पवारांनी, त्यांनी देश वाचवा, आम्ही आहे बरोबर एवढं म्हणायचं असं नाही. त्यांच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक मुखानं भक्कम पाठीशी राहिलं पाहिजे, कार्यकर्ते जनतेने सुद्धा, तर देशाची लोकशाही वाचणारी. लक्षात ठेवा. म्हणून राजाभाऊ तुमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हो कविता या ठिकाणी आदरणीय दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांची पुनश्च एकदा कविता या ठिकाणी सादर होत आहे. कांबळे हा एक विचार आहे. हा जात धर्म याच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून जगलेला हा कांबळे. हा कांबळे कणतो, हा कणतो याचाच अर्थ लढतो असा आहे. त्यावेळी कणणं म्हणजे त्याचं लढणं आहे. त्याचं तिथं त्या विचारावर थांबणं आणि अजिबात डगमगून न जाता त्या विचारावरती राहून कणत राहणं पण लढत राहणं असा त्याचा अर्थ आहे. कविता आहे कांबळे हे आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. याचा अर्थ कांबळेनं सरस्वती खोडली नाही, सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं सुद्धा कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला
जमणार नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण, कांबळे म्हणला पटत नाही, बाबासाहेब वाचा. भावकी म्हणाली जागरण गोंधळ बोकाड तरी काप, कांबळे म्हणला चालत नाही, गाडगे बाबा वाचा, संत परंपरा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. मग कांबळे या पुरोगामी चळवळीमध्ये आला. चळवळीचे सगळे गट तट दिसले आणि कांबळे सर्वांना म्हटला, सर्वांनी एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, ही चळवळ समजून घ्या, एकत्रित या. मग दिवसभर बोंबलून झाल्यावर संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग कांबळेला कळलं हे तुडवायला एकत्रित आले म्हणून. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, आता कांबळे मोठा झालाय, ते मोबाईल बघत असतो. मोबाईल बघत कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? लोकशाही म्हणजे काय डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा कणला करून. मग कांबळेला लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं, पण विचार ही पुस्तकातून जात असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात टाकले. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या गोष्टी करतो. कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर म्हणतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या पक्षाची, कुठल्या रंगाची, झेंड्यांची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा व्यवस्थेचे शॉक देऊन कांबळेला तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा लढणारा आणि कन्हारा कांबळे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. हे संविधान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. कांबळे हा एक विचार आहे, तो आता मनामनात पोहोचलाय, याचा मला आनंद आहे. याच्या पुढची कविता ज्यावेळेला बदल होईल सगळ्या गोष्टी, त्यावेळेला कांबळे सगळ्यांना तुडवत जाणार आहे. त्या कवितेची वाट बघत बसूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता 1 मिनिट थांबा ना. काय